हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा आता मी आले आहे बारामतीमध्ये। तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जमलं तर आज मी बारामतीला जाणार आहे, कारण आप्पा आणि पाणतात्या माझ्या नावाने लय ओरडत होती की ताई नाही त्या टायमाला येते बारामतीला आणि आता सगळी आजार आहे तर आली नाही म्हणून। तर आता सगळी इथंच आहे, सगळ्यांना मी विचारणार आहे काय होतंय बरं आहे का म्हणून। मी आल्यापासून बघते सगळ्यांचं मस्तपैकी ज्याचं त्याचं चाललेलं आहे मोबाईलमध्ये बघणं हे ते कामं वगैरे, कोण झोपून नाही कुचमून नाही काय नाही। तर आता रिअल मध्ये दाखवते। हो की झोपली बघितलं का? मी म्हणायला लागलो झोपली तोंडावर घेऊन कस काय करायचं। ओके पण झोपला या। काय होतंय रे तात्या, का माझ्या नावाने तू ओरडत होता की ताई नाही त्या टायमाला येते आता येत नाही बघायला आले? मग काय झालंय? मोकळ्या हाताने आले का बघायला? मग काय अननस आणले की दोन? काय अनस माझ्या डोक्यात पिळ अननस पिळायचे नसते ते खायचे कुठे असते। अननस पूजा कुठे आहे ग? खालच्या घरी अननस नेलं दोन खालच्या घरी एक पण नाही नेलं, मग हिथंच ठेवलं, एक खाल्लं आणि एक ठेवलंय फ्रीज मध्ये। कुठं ठेवलं ग? फ्रीज मध्ये अननस ठेवलं होतं का तुझ्या आईने? बर मला सांग काय होतंय तुला? माझं पोट दुखतंय, हातपाय गळतात, पोट दुखतंय। जेवण केलं नाही सकाळपासून मी, आता माझे थोडं खाल्लं तरी पोट दुखायला लागलं, झोपले पाहते होय. काय करू आता तुझ्या पोटाला आले मी सांग? काय करते आता पोटाला? आली कधी आली इतका उशीर असतो? इतका उशिरा नाही, मी दुपारी आली 3 वाजता, तूच नव्हता घरी। दवाखान्यात गेलता? काय म्हणलं डॉक्टर? का जांभळ्या देतोय? आता सुजा आली होय। मग जरा बाहेरचं खायचं कमी करायचं, व्यायाम थोडासा कमी करायचा, जास्त नाही करायचा। व्यायामाचं ना आतड्याच्या सुजाचं काय संबंध आहे? मग ते उचलून तसं नसतं आहे की बाहेरचं मग बाहेरचं कमी खायचं। पॉयझन झालं माझ्या हा इकडं कृष्ण आहे जरा। नमस्कार नमस्कार, तात्याचे मित्र आहेत बघा। माझा मित्र आहे, आम्ही जवळजवळ 15 वर्षापासून मित्र आहे आणि तो सहजच गाडी घ्यायला आला होता। जरा मोठ्याने बोल, लय आजारी असल्यावर नको बोलू। अगं खरं शपथ तुला पोट दाखव फाडून। अरे माहिती मला माहिती आहे तुझं पोट दुखतं या, पण जरा थोडं मोठ्याने बोल की। खोटं पूजाला विचार जेवलो का मी? ए पोरे गेलतो दाजी आलं बा, पिवड्याला फिरायला नेलतं दुकानला, खायला घेऊन आलं। डॉक्टर गेले की कसं लगेच सुईन रक्त सलाईन तसलीच करते। डॉक्टरलाच तपासलं होय तू? किती 10 दिवस ह्यांचं चाललंय आता मी पूजाकडनं जाऊन येते। 6 दिवस हा हो कशी खाती या? काय होतंय तुला सांग? आता मस्त पैकी नटून थटून कुठं चालली? बाई नटून थटून नाही घालावं हा पण कुठं चालली सांग? कुठं नाही तब्येत बरी आहे ना आता? बरी आहे, एकदम चांगली ना? दुखायचं राहिलं ना? एकदम बरं मी आले की राहिलं दुखायचं तुझं? हा मला माहिती मी आलते ना तुला मदत करू लागायला, मग आता उद्यापासून मदत करू लागलं. हा? उद्यापासून करू लागणारच आहे ग, पण आली ना आता? हा? राहिलं ना तुला मी फोन करत होते, विचारत होते ना रोज संध्याकाळ सकाळ? कालच्यापासूनच नव्हता गेला. कालच्यापासून नव्हता गेला? काल कुठं फोन केला? काल माझं दुखत होतं पूजा, अगं मीच जाम होती, माझं व्हिडिओ तरी आहेत का? फोन केलाय, माझं फोन केला, ताईला काय झालं, ताईला काय झालं? मग विचारलं का मला फोन करून काय विचारलं की झालं? त्यांना त्याला विचारून त्याला माहिती आहे का? त्यांनी फोन लावला होता. मग तुला काय झालं फोन ती लावायला? म्हणलं यायला लागलं. कधी? काल? ते आपलं काल? नाही सकाळपासून आला म्हणते. आणि तू कालचा विषय सांगते, सकाळपासून काय? कालच्यापासून मला फोन आला नाही, ती बोलत होते त्यांना. होय मग विचारायचं फोन करून, ताई का फोन केला नाही का? ताईनेच फोन करायला पाहिजे। नाही तुम्हाला भांडायचं हा? होतं निवांत. होय भांडके मग फोनवर भांडायचं होतं. भावाने खायला आणून दिलंय आता। पिऊनी दिलंय, अगं तुझा भावच गेलता की आणायला? पिऊनी दिलंय मला. होय आणलंय कुणी? हा त्यांनी चाललंय. बरं आहे ना आता? हा ओके, आता ऐकड बघती मी व्हिडिओ चालू केले, बसलेली मोबाईल बघत, मी व्हिडिओ चालू केल्या झोपली या होय ग? मोबाईल बघत बसलेली मी, व्हिडिओ चालू केल्या तू पण झोपली या। काय होतंय बरं आहे ना? अगं माझं पाय दुखत्या, मनपाट दुखत्या, गुडघा दुखत्या, हा पुन्हा सर्दी खोकला दुखत. पण आता बरं आहे ना? आता काल दिलती दवाखान्यात, त्याच्यामुळे गोळ्या किती दिवस झालं दुखतंय सांग बरं? 3 दिवस झालं. 3 दिवस झालं म्हणजे कालचाच 1 दिवस मध्ये गेला, आज 3रा दिवस। आज तर मी आली, मला पण अडचण होती, मी तुला सांगितलं होतं। मग आपा कसं बोलत होतं, मी इथं येऊन काय करणार होती सांग बरं?
हा ते माणूस काय किती जवळ माणूस आला जैस त्याला हा दुखणं एवढं तेवढं मी काम करू लागेन फक्त ती पण मला करायचं नव्हतं मग काय करायचं होतं मी म्हणलं की हा? करायचं नाही ते येऊन काय करायचं आणि मग आपा कसं म्हणत होतं नाही त्या टायमाला इथे लागा तात्या पण म्हणला का तशी म्हणली मग म्हणलं होती त्यांचं काय म्हणावं घ्यायचं आहे आम्ही हा? काय म्हणलं का त्याला नाही म्हणली पण कसं म्हणतात मनाच मला करायचं नव्हतं म्हणून आपण यायचं जायचं म्हणल्यावर काय तिथं केक मला तेवढ्या पैशाचं येत नाही का नाही हा? का केक खायला येते मी इकडं नाही हा? हिच्या लेकराच्या बर्थडेला आलं तिच्या लेकराच्या बर्थडेला नाही आलं की तिला राग हे तिच्याला आलं हिच्याला नाही आलं की हिला राग मग काय करायचं मी सामान सारखं प्रत्येकाला यावंच लागतंय ना नाही येऊन जमतंय का समान सारखी धरायची कुणाला दुसरं करायचंच नाही आणि असं काय आडी अडचणी असल्यावर तरी पण लगेच एक फोन केला की येते का नाही मग काय फोन संध्याकाळ सकाळ चालूच आहे चौकशा चालूच आहे इथं. का नाही आहे की मला माहिती आणि मग का आपण तसं म्हणलं आपणला माहिती नाही का आपण काय म्हणतो अडचण आहे का चांगली म्हणून. हा? आता आम्हाला एक माहिती तो आपण काय म्हणतो नाही पण मग म्हणायला कसं आलं लगेच येते आपल्याला माहिती असतं आपण म्हणलंच नसतं ना तुला अडचण होती म्हणून आपल्याला माहिती असतं ना आपण म्हणलंच नसतं तसं आपल्याला वाटलं चांगली आहे तरी म्हणून मग बोललं तसं पण मग मला फोन करून म्हणायचं ताय सगळीच आजारी येतं इथं ये थोड्या दिवस मी काय येऊन 8-8 दिवस राहते इथं केक खायला येते मग त्या संध्याकाळी ह्या टायमाला येते सकाळच्या पारी तर माझी मी निघून जाते माझ्या घरी बर्थडे करून अगो बाबू खावा आणला होय हा त्यांचं काही म्हणावं घ्यायचं नाही म्हणा बापाचं भावाचं म्हणावं घेत असतात नाही मनावर नाही घ्यायचं पण म्हणतात कसं आई समजून किती लेकराला तसं दुसरं घेतात कसं ते तर हायच आहे की बापाचं माहिती आहे ते कसं आहे ते. बाप ते बाप दर बाबू नको मला खावा भावाला माहिती असलं भाऊ समजून घेतात हा भाव पण समजून घेतात भावांचं हे नाही काय पण आपण म्हणतात केक खायला लागा येते ना आता काय झालं मी यायच्या जायच्या पेट्रोल मध्ये मला किती मोठा केक येईन तिथं खायला होय म्हणायचं कसं तेवढं पैसे केक आणून खाण्याला आणि इथं येण्याला महत्व हा, मग तेच की महत्व कशाला तिथं आणून खाण्याला महत्व आहे का इथं मग ते मग मी कशामुळे येते इतक्या लांब गाडीवर यायचं काय सुखाचं आहे का हा आणि येते संध्याकाळच्या ह्या टायमाला येते सकाळच्या पारी जाते का इथे येऊन 8-8 दिवस राहते तेव्हा आपण म्हणतात तुझं माहेर आहे तुझं हक्क आहे हा पण तसं नाही ना कधी करत हा राहिलं तर काय लोकांची राहते माहेर मग आपण तसं नव्हतं म्हणायला पाहिजे मगाशी मी बोलली आपणला तर हसत्यात हा काय एवढं म्हणावं घ्यायचं आपण माहिती न पहिल्यापासून जाऊ दे आता माझं पिलो आहे इकडं भयान पप्पा बसले ती बोलत हे बघा इकडं बसले ती कशी मायले यांचं काय चाललंय पिलो तुझं बरं येणार हा दुखायचं राहिलं ना दरी पिवड्याने दिलंय माझ्याकडे मला नको शंभू बी जेवण होता ते दिवशी हा मग त्याला फोन चालूच होता की ती झोपला होता त्यांना नाही उचलला मग पूजाला फोन करून विचारलं मी. एका दिवशी 4 माणसं हा सगळी संगत अगं आई तुम्ही आजारी होतात पण अगं माझं पण विचार की तू ह्यांना विचार की हो तुझा जावा येतच आहे सांगावं माझी अवस्था हा मी पण झोपून होते अगं माझी पण नाही ना डोकं ही मानपाट नाही डोकं पायाचं गोळं कंबर पोट 2 दिवस पोट मरणाचं दुखत होतं झोपून होती मी पण माहिती आहे जेवण सुद्धा केलं नाही विचार त्यांना दिवसभर दवाखान्यात गेली होती नाही गेली नाही गेली म्हणलं आता दुखत असन म्हणलं पण ते जेवण सुद्धा केलं नाही मी दिवसभर दुखतंय म्हणून माझं तसंच झालं 2 दिवस मी आगाव काढलं तसं यांना झेंडू आणायला लावला गुळी आणायला लावली घरीच खाल्लं मी दवाखान्यात नाही गेली इंजेक्शन करून आले नाही गेली मग माझं पण दुखत होतं काय मी काय 2-3 दिवस माझं व्हिडिओ तर दिसलं का बघितलंच नाही तर तू मी हेडोज बघत नाही माझी मालिका असते अगं मग कोणाचं लिकीचं काय चाललंय जावयाचं काय चाललंय लेकरांचं काय चाललंय ती बघाव बघायला लागलं बघते नाही माझी मालिका बघते माझी ती शक्तीची मालिका नाही ती. बघा म्हणजे माझं इतकं दुखत होतं मी माझं तर सांगितलंच नाही ह्यांना की दुखतंय म्हणून ह्यांनाच फक्त माहिती माझं दुखतंय ह्यांना कोणालाच काय म्हणलं नाही कारण ह्यांचीच दुखणे आहे तर मरणाची त्याच्यामुळे ह्यांना कुणालाच काय म्हणलं नाही माझं पिवड्या कसा बघतोय माझ्याकडे बघितलं का? मिसळायला तो बी चुकली असते आमची पिहू, काय ग बाबू तुझी बघती होय काय हा? तो यायचा आमच्या चौका 5 जणांना मिसळायला मी तू ये मग आली की आता झुकून आली की मी होय तुला यायचंय का नाही नाही आता नको मला का नको माझं डोकं दुखतंय त्याच्यामुळे माझ्या झोपणार तोंडाकडे बघून वाटतंय ना काय होणार माझी अवस्था हा तुझं पण दुखतंय मला कळतंय की आता सगळीच आजारी आहेत होय मग आजारी आहे म्हणून झोपून तरी जमतंय का हा आणि जरा इकडं तिकडं हिंडलं फिरलं फ्रेश झालं तरच बरं वाटतं ना मोकळ्या वातावरणात पाय खाली की गुडगा म्हाताऱ्या माणसावणी बसलाय काय होतं माहिती काय पावसामुळे वातावरण असं गाय पण असं एखादं इंजेक्शन करून ये माझं पण दुखत होतं त्या दिवशी पिवड्या तर टेन्शन मध्येच आली बाबा कशी बसली या
बाबू काय ग बाबू पिहू 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 अगं नाही गोळचाट बंद केलंय मी शेंगदाण्याचं लाडू खाल्लं का ओके मला सकाळी शेंगदाण्याचा लाडूचा फोटो पाठवला कुठे येतं हा हाय तर बरं पिलू तुझं बरं आहे ना याला तर काय सारखं चालू या काय चॉकलेट लागली काय हाताला आणि ही जरा पोरीन म्हणे नक वाढवलेली कमी कर निळकटर सापडलं नाही म्हणतं या तर चला असू दे आहे सगळी व्यवस्थित बरी येतं म्हणलं आली इथं सांगावं तुम्हाला मगाशी सांगितलंय आपण कशी व्हिडिओ घेतला तेव्हा आपणला बोलली तेव्हा आता आपण काही इथं नाही तिकडं भावड्याच्या तिकडंच येतं त्याच्यामुळे तिकडं पण गेलते काय सगळी व्यवस्थित आली आता रात्री 4-8 दिवस इथंच